अपघाताबद्दल जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग व ऊर्जा विभागात आणि कामगार विभागामार्फत विद्युत सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ आज दिनांक 26 जून रोजी बारामती बसस्थानकामध्ये माननीय नगराध्यक्ष सचिनजी सातव यांच्या शुभ हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात आला। या प्रसंगी विद्युत अपघाताबद्दल प्रवाशांमध्ये जनजागृती करून सुरक्षा साधनांचा वापर कशा प्रकारे करायचा, सुरक्षा नियम कशा प्रकारे पाळले पाहिजेत यासाठी माहिती देण्यात आली। या प्रसंगी कार्यकारी अभियंता महावितरण बारामती संजय सोनवणकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बारामती शहर उपविभागात गणेश जमाने, सहाय्यक अभियंता कांतोडे, श्री येळे, श्री भमरे, सौ ननावडे मॅडम यांच्यासह महावितरण कंपनीचे तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय नगराध्यक्ष सातव यांनी या प्रसंगी महावितरण कर्मचाऱ्यांमार्फत राबवलेल्या जात असलेल्या या सुरक्षा सप्ताहाला शुभेच्छा देऊन महावितरण कर्मचाऱ्यांसोबत व अधिकाऱ्यांसोबत स्वतः प्रवाशांमध्ये माहितीपत्रक वाटून विद्युत सुरक्षेची माहिती प्रवाशांना दिली। सुरक्षा सप्ताहामध्ये 2 जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालयात व निवासी सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांचे व ग्राहकांचे प्रबोधन, कर्मचारी प्रशिक्षण व मोटारसायकल भेट आयोजित केली जाणार असल्याचे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितलेले आहे। हात लावा फक्त, हात लावा की सर, येताना हात लावा साहेबांचा। या ठिकाणी एक आम्ही RCCB आणलेला आहे तो नगराध्यक्ष साहेबांना आपण विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त गिफ्ट देणार आहे आणि लगेच आपण ते इन्स्टॉल करणार आहे। RCCB 2,500 रुपयांचा जरी असेल तरी याच्यामुळे घरात कुठलाही विद्युत अपघात होणार नाही व कोणाचाही जीव जाणार नाही याची 100% हमी असते। विद्युत सुरक्षेसाठी सदर RCCB वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि कायद्याने ते बंधनकारक सुद्धा आहे। जर RCCB लावला तर आपल्या घरात कधीही अपघात होणार नाहीये। तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण सुरक्षा साधन ते 2 जुलै 2026 पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह राबवला जाणार आहे। या सुरक्षा सप्ताहामध्ये जे विद्युत अपघात होतात आणि त्याच्यामध्ये जे लोकांचा किंवा मालमत्तेची हानी, लोकांचा जीव जातो, मालमत्तेची हानी होते, त्या संदर्भात जनजागृती केली जाणार आहे। आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, भारतामध्ये दरवर्षी जवळपास 18,000 प्राणांतिक अपघात होतात। म्हणजे दर दिवशी 3 लोकांचा जीव हा विद्युत अपघातामुळे जातो। त्याच्यामध्ये विद्युत तारांच्या संपर्कात येण्यामुळे 35% अपघात होतात, तर घरातील विद्युत उपकरणे नादुरुस्त होऊन त्याच्यावर जवळपास 50% अपघात होतात। 90% वीज अपघात हे अप्रशिक्षित लोकांना म्हणजे घरगुती वीज उपकरणांच्या किंवा अन्य गोष्टींच्या देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे होतात। त्याच्यामुळे आम्ही या आठवड्यावर विद्युत अपघात होऊ नये व त्याच्यामध्ये माणसांचा, जनावरांचा किंवा मालमत्तेची हानी होऊ नये, जीव जाऊ नये या संदर्भात आपण हा जनजागृती सप्ताह राबवत आहोत। या जनजागृती सप्ताहासाठी बारामती नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय श्री सातव साहेब या ठिकाणी या जनजागृती विद्युत सुरक्षा सप्ताहासाठी उपस्थित आहेत। मी या ठिकाणी आमच्या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सोनवणकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी राज्याच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बारामती शहर उपविभाग यांच्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताह हा 26 जून ते 2026
26 जून 2026 ते 2 जुलै 2026 पर्यंत आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचणार. जसं जांभळे साहेबांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात वीजचा शॉक लागून लोक जीवितहानी होती, कुठं कुठं त्यांना अपंगत्व येतं ही फार गंभीर बाब लक्षात आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने साधारणप्रमाणे हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. मला या विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आपण एक सुजाण नागरिक म्हणून जे काही MSCB चे अधिकारी या सर्व आपले अहोरात्र काम करणारे लाईनमन असतील ते आपल्यापर्यंत ज्या सुरक्षेच्या गोष्टी सांगतील ते आपण नियमित आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणल्या तर आपण एक सुरक्षित जीवन जगू शकतो. तसेच विद्युत पुरवठाही आपण चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. असे दोन्ही फायदे या निमित्ताने या आठवडाभर आपले सर्व MSCB चे कर्मचारी आपल्याला घरोघरी जाऊन सांगणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो त्या अनुषंगाने त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हा बारामती एस्टेटकडून हा कार्यक्रम घेतला. आदरणीय दादांनी त्यांच्या दूरदृष्टीतून बांधलेल्या या स्टँडचा उपयोग अशाही गोष्टीसाठी होत आहे की बघून निश्चित दादांच्या स्फूर्तीस चांगल्या आपण पद्धतीने यामुळे उजाळ मिळालेला आहे. तसेच आदरणीय सुमित्राबाई पवार आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या वतीने सुद्धा या विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि छोटीशी विनंती करतो की राज्य सरकारच्या वतीने किंवा आपल्या बारामतीच्या MSCBच्या उपविभागाच्या तर्फे कुठलाही कार्यक्रम घेतला तर सर्वप्रथम दादांचा फोटो मांडून तिथं त्याला अभिवादन करून पुढे आपण कार्यक्रम करावा अशी मी छोटीशी आपली एक विनंती व्यक्त करतो आणि त्या थांबतो. सूचना यापुढे 100% अंमलात आणू. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आमचा हा कार्यक्रम जो आहे विद्युत सुरक्षा सप्ताहाचा हा आठवडाभर चालू राहणार आहे. शाळा तसेच